हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, तर त्याविषयी आपला आजचा व्हिडिओ आहे। तर हे जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे हे कस्टमरचं आहे। त्यांनी फर्स्ट टाइम मला सांगितलं की मी सिंपल एक ब्लाऊज तुमच्याकडे स्टिच करून बघते, ते जर व्यवस्थित बसले तर पुढचे ब्लाऊज मी स्टिचिंगसाठी देईल। तर तुम्ही बघू शकता हे माप छोटा आहे। तर जी छाती आहे, छातीचा जो चौथा भाग आहे तो 7.5चा आहे। तर या छातीचा भाग जो आहे तो बरोबर आपल्याला आपली जी हुकपट्टी असते त्या साईडने मोजायचा असतो आणि कंबर ही 6.5ची, म्हणजे हे माप हे 32चं आहे, 32 साईजचं माप आहे। तरी छोटं माप आहे। याच्यात पण म्हणजे भरपूर वेळेस काय होतं, हे छोटं जे माप असतं तो शोल्डर वगैरे उतरायचं खूप जास्त चान्सेस असतात याच्यामध्ये। म्हणजे काय, हे जे ब्लाऊज आहे ते त्या ज्या लेडीज आहेत त्या थोड्या वयस्कर आहेत, तर त्यांचं आहे तर वयस्कर असल्या कारणाने काही शोल्डर हे खाली गेलेले असतात, तर शोल्डर पण आपलं हे खाली उतरत असतं। तर हे फर्स्ट त्यांना मी ट्राय करण्यासाठी शिवून दिलं होतं, त्यांना अगदी छान असं व्यवस्थित बसलेलं आहे। तर बघू शकता त्यांनी मला ब्लाऊज दिलेले 2 अस्तरचे आहेत आणि एक ते साधं आहे म्हणजे बिना अस्तरचं, असे 3 ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे स्टिचिंगसाठी आणलेले आहेत। तर बघू शकता हे दोघी जे अस्तर आहे मी प्रेस करून घेतलेले आणि या मापाचं मी पेपर पॅटर्न तयार करून ठेवलेलं होतं। तर हे पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला व्यवस्थित असं ड्रॉ करून घ्यायचं पेपर पॅटर्नला आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आणि जेव्हा आपण पेपर पॅटर्न ठेवतो तर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आहे। माप जरी लहान असलं तर असं नसतं की कुठेही ठेवलं कुठलंही पेपर पॅटर्न आणि आपण त्याला कटिंग करून घेतलं, तर आपल्याला कपडासुद्धा त्याच्यातनं म्हणजे जे अस्तर आहे ते पण आपलं वाचलं पाहिजे आणि कपडासुद्धा जो ब्लाऊज पीसचा असतो तो पण वाचला पाहिजे। या पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न हे कट करावं लागतं। तर आता जी बाही जी ड्रॉ केलेली तुम्हाला दिसत आहे, तर ती बाही आहे जे साधं ब्लाऊज असतं ना आपलं, त्याची ती बाही जी आहे ती बाहीची कटिंग केलेली म्हणजे बिना अस्तरची। तर त्याच्यामध्ये मी 1 इंच कमी केलेलं आहे, कारण की जी बिना अस्तरची बाही असते तिच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवावं लागतं। तर मी त्याच्यातनं 1 इंच कमी करून बरोबर ती बाही अगोदर ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर मी बाकीचे पॅटर्न हे ड्रॉ करणार आहे। आता कसं ॲडजस्ट करते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी कुठला पॅटर्न कशा पद्धतीने ॲडजस्ट करते, जेणेकरून जे माझं अस्तर आहे ते मला स्टिचिंगच्या वेळेस थोडं राहिलं पाहिजे, म्हणजे अस्तर हे उरलं पाहिजे। कारण की जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो तर अस्तरचा वापर आपल्याला हुकलूकच्या पट्टीसाठी, आयच्या पट्टीसाठी, बाय चान्स तुम्ही पाठीला जर पाठपट्टी लावत असणार त्याच्यासाठी पण आपल्याला लागतं। आता बघू शकता मी या पद्धतीने सर्व पॅटर्न ड्रॉ करून घेतलेले आणि सगळे हे असं व्यवस्थित कट करून घेते। आता एकच टाईमाला मी 2 अस्तर हे डायरेक्टली कट करते, तर म्हणजे याच्यामध्ये आपला टाईम खूप वाचतो। टाईमचं म्हणजे आपली बचत खूप होते याच्यामध्ये, हा याचा एक फायदा झाला। आणि अस्तर जेव्हा पण आपल्याला कटिंग करायचं असतं ते अस्तर कधीही धुवू नये, कारण की अस्तर धुतल्याने काय होतं, अस्तर जे आहे अगदीच म्हणजे पातळ असतं, ते पातळ असल्या कारणाने धुतल्यानंतर जेव्हा आपण त्याला सुकवायला घालतो, वाळत घालतो, तेव्हा ते तिरकस वगैरे होऊन जातो, त्याचा कोस निघून येतो। तर त्याकरता अस्तर धुवायची गरज नसते, अस्तर हे डायरेक्टली लावलं जातं। तर बघू शकता या पद्धतीने असं माझं अस्तर मी उरवलेलं आहे, ते मला नंतरून लागेल। तर हे जे ग्रीन कलरचं होतं ते साधं पीस होतं आणि त्यानंतर हे 2 पीस आहेत। तर हे जे दिसतंय तुम्हाला चॉकलेटी कलरचं ते आहे कॉटनचं, त्याला आपण बिना अस्तर पण शिवू शकतो आणि अस्तर लावून पण शिवू शकतो। तर अस्तर लावून शिवण्याचा त्याचा एक फायदा असतो की त्याची लाईफ वाढून जाते, म्हणजे लाईफ वाढते म्हणजे ते तुम्ही जर ते 2 महिने घालत असणार तर तिथं तुम्ही हे जे ब्लाऊज आहे ते 1 वर्ष वापरू शकता, बरोबर। तर अस्तर लावण्याचा हा एक फायदा असतो। तर या पद्धतीने बघा एच पॅटर्नवर पण मी म्हणजे ब्लाऊज जे आहे त्याच्यावर पण मी पॅटर्न ॲडजस्ट करून बघितले, तर माझा कपडा फारसा काही उरत नव्हता। तर त्याची घडी ओपन करून मी व्यवस्थित असं त्याला घडी दुसरी म्हणजे रेग्युलरच्या साईजने टाकून त्याला बरोबर ठेवून बरोबर कटिंग करून घेत आहे। तर एवढा जो आपला कपडा आहे अस्तरचा ब्लाऊज पीसचा तो आपला उरत आहे। तर म्हणजे आपल्याला पायपिंगसाठी त्याच्यासाठी लागणार आहे, तर आपली पायपिंग याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल। तर या पद्धतीने आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे। असंच ब्लाऊज जर आपण व्यवस्थित असं कटिंग केलं आणि कपडा जर वाचवला तर नक्कीच म्हणजे जे आपण ब्लाऊज शिवतो एखाद्या वेळेस आपल्याकडनं चुका होतात नवीन शिवताना, तर काही प्रॉब्लेम आला तर कपडा जर
असला आपला एक्स्ट्राचा तर आपल्याला कटिंग करताना पण काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे प्रॉब्लेम जरी आले तर जे उरलेला कपडा असतो त्याच्यातनं आपण तो एखादा पार्ट्स ॲडजस्ट करू शकतो. जोपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्ण शिवलं जात नाही तोपर्यंत आपल्याला ब्लाऊजचा एकही कतरण जे असतं ते काही फेकायचं नसतं, बरोबर. आता हा जो दुसरा ब्लाऊज पीस आहे तर याची सरळ बाजू उलटी बाजू व्यवस्थित मी पाहून घेतली, कारण की एकसारखाच दिसत होता आणि या ब्लाऊज पीसला खूपच कोस होता. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की किती कोस आहे याला. तर अशा याच्यात माझं ते बिलकुल बसत नव्हतं. तर मी याची घडी बरोबर अशी फोल्ड करून टाकलेली, म्हणजे कोस एक साईडला काढून घेतलेला आणि ही घडी घालून घेतलेली. तर असं डबल फोल्डेड टाकल्यानंतर बरोबर हे अस्तर मी ठेवून देते आणि बरोबर याची कटिंग करून घेते. आता तर ब्लाऊज पीसला जर तुमचा कोस असला तर नक्की तुम्ही कस्टमरला सांगायचं की तुमच्या ब्लाऊजला खूपच कोस आहे तर याची कटिंग व्यवस्थितपणे होऊ शकणार नाही. तर तुम्ही आता बघा हे ब्लाऊजचं माप आहे ते लहान आहे, मोठं माप जर असलं तर खूपच कॉम्प्लिकेटेड जातं कटिंग करण्यासाठी, बरोबर ना. तर याकरता जे कस्टमरला आहे ना या गोष्टी क्लिअर करून द्यायच्या की तुमच्या ब्लाऊजला इतका कोस आहे आणि जास्त करून कोस आहे ना ज्या सुळसुळीत साड्या असतात त्यांनाच असतो. बाकीच्या कपड्यांना म्हणजे ज्या आपल्या पैठणी साडी झाल्या, कुठल्याही काठापदरांच्या साड्या झाल्या, त्यांचे ब्लाऊज अगदी छान आणि व्यवस्थित निघतात. तर जास्त करून आपल्याला या कपड्यांमध्येच प्रॉब्लेम येतो, कारण की अगोदरच सुळसुळीत असतात आणि कटिंग करताना सुद्धा आपल्याला खूपच याचा त्रास होतो. तर बघू शकता तुम्ही मी या पद्धतीने अस्तर आहे ना ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे असं व्यवस्थित. असा जर कपडा असला तर तुम्ही नक्की त्या अस्तर आणि ब्लाऊजच्या कपड्याला पिनअप करून कटिंग करू शकता. तर या पद्धतीने अशी आपली ही कटिंग झालेली आहे. सर्व कतरण मी नंतर हे करणार आहे. तर बघू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तर.